तळोजा औद्योगिक वसाहतीमधील केमस्पेक केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापक ऋषभ वोरा आणि त्यांच्या व्यवस्थापनाने 104 स्थानिक प्रकल्पग्रस्त कामगारांना कामापासून वंचित ठेवल्याने कामगारांनी आंदोलनाचे हत्यार उपसलंय. नोकरीविना सर्व कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून आपल्या मागण्यांसाठी 15 एप्रिल ते 30 जून पर्यंत कामगारांनी ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय. सर्व 104 स्थानिक कामगारांना तात्काळ कामावर रुजू करून घेणे, कामगारांना ले ऑफचे थकीत वेतन अदा करणे आणि सर्व कामगारांना सप्टेंबर 2024 पासूनचे थकीत वेतन देण्याची मागणी कामगारांनी केली. राष्ट्रीय जनरल कामगार उत्कर्ष संघटनेच्या नेतृत्वाखाली या कामगारांचे ठिय्या आंदोलन कंपनी बाहेर सुरू आहे. कंपनीत आग लागल्याने कंपनी बंद पडली. पुन्हा सुरू झाली तर काम कमी असल्याचे कारण देत कामगारांना घेतले नाही. मात्र आता बाहेरील कामगारांना घेण्यात येत आहे. मात्र जुन्या स्थानिक कामगारांना डावलण्यात येत असून दडपशाही करून हे आंदोलन देखील संपविण्याचा प्रयत्न होतोय. सर्व कामगारांना पुन्हा नोकरीवर रुजू करावे, अन्यथा अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांकडून कंपनी व्यवस्थापनाला देण्यात आला आहे. आता सर्वप्रथम मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की 10 मार्चला आम्ही या ठिकाणी कामगारांना कामावरती घ्या म्हणून बेमुदत उपोषणाचा मार्ग अवलंबला होता. त्या संदर्भात जे काही पत्रव्यवहार आहे, ज्या ज्या डिपार्टमेंटला पत्रव्यवहार करायचा तो पत्रव्यवहार आम्ही केला आणि आम्ही त्या ठिकाणी उपोषणाला बसल्यानंतर ज्या दिवशी आम्ही उपोषणाला बसलो त्या दिवशी कंपनीचं ऑडिट आणि ते ऑडिट असल्या कारणाने ते कंपनीला हे आम्ही इथे बसलेलो नको. त्याच्यामुळे कंपनीने काय केलं की पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आमच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला. सर्वप्रथम आम्ही सगळीकडे पत्रव्यवहार केल्यानंतर एक संविधानिक मार्गाने उपोषणाला बसणं हा आमचा अधिकार आहे आणि कामगारांसाठी आम्ही उपोषणाला बसल्यानंतर या तळोजा MIDCचे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत ते स्वतः या ठिकाणी आले. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही उपोषण करू नका, तुम्ही या ठिकाणी बसू नका, तुमच्या वतीनं मी कंपनीशी बोलतो, मी मध्यस्थी करतो, तुमची बैठक लावतो आणि बैठक लावून मी यातून काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो. तर आम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवून त्या ठिकाणी बेमुदत उपोषणाला बसलेल्याच दिवशी दुपारी आम्ही ते उपोषण मोडलं आणि 2 दिवसांनी त्यांनी ऑडिट झाल्यानंतर मिटिंग लावली. ऑडिट होईपर्यंत मिटिंग लावली आणि मिटिंग लावल्यानंतर त्यांनी कंपनी प्रतिनिधी आणि आम्हाला बोलवलं, कामगारांना बोलवलं आणि त्या ठिकाणी कंपनीने सांगितलं त्यावेळेस की आमच्याकडे आता कामगारांची गरज नाही, त्याच्यामुळे आम्ही या कामगारांना घेणार. आता त्या टायमाला गरज नव्हती, ठीक आहे. तेव्हा आम्हाला वरिष्ठ पोलिसांनी सांगितलं की ठीक आहे, आता त्यांच्याकडे काम नाही तर कसं काय काय, म्हणजे ठीक आहे सर, चालेल, हरकत नाही. त्याच्यानंतर आता पुन्हा आम्ही 15 एप्रिलला या ठिकाणी ठिय्या आंदोलनाला बसलो. आता ठिय्या आंदोलनाला बसल्यानंतर आमचा कार्यक्रम काय, सकाळी 8 वाजता इथे येणं, संध्याकाळी 6 वाजता जो तो आपल्याला फिरतो. प्रत्येक माणसाला इथं कामाची गरज आहे म्हणून तो सकाळी 8ला येऊन इथं बसतो आणि आत्ताची परिस्थिती जर बघितली तर कंपनीने इथल्या एका गुंडालाच लेबर कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे आणि त्याच्या माध्यमातून ते लोक माणसं करतात. आता गंमत अशी आहे की ते जेव्हा माणसं घेऊन गेले पहिल्या दिवशी 70 लोकांचं काम त्यांना दिलेलं आहे. माणसं घेऊन गेल्यानंतर ही आमची मंडळी सगळी अशीच बसून आहे, इकडे कुणाला काही बोलत नाही. 2 महिन्यापासून कुठलाही म्हणजे कायदा हातात घ्यायची परिस्थिती कुणी तयार केलेली नाही किंवा आम्ही निर्माण करत नाही. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं की ते स्वतः इकडे आल्यानंतर आमच्या कामगारांना सांगितलं की जर तुम्ही आमच्या लोकांना अडवलं तर मग इकडे भांडण वगैरे होईल आणि त्याची जबाबदारी तुमची असेल. दम दिला त्यांनीच आणि पोलीस स्टेशनला पण गेले ते आणि त्यांनी असं सांगितलं की ह्या कामगारांनी आमचे कामगार अडवले. आता त्यानंतर आमच्या काही 2-4 कामगारांना जे प्रमुख आहेत तिकडे कमिटी मेंबर आमचे त्यांना बोलून पोलिसांनी सांगितलं की तुम्ही जर असं काय केलं तर तुमच्यावरती तडीपारी करू, तुमच्यावर गुन्हे दाखल करू. तर ह्याच्यामध्ये काय मतलब नाही. ही केमस्पेक केमिकल प्रायव्हेट लिमिटेड म्हणून कंपनी ही 2002 पासून चालू झालेली आहे. या कंपनीमध्ये इथे बसलेले हे जे सगळे कामगार आहेत ते साधारण 2005 पासून या कंपनीमध्ये कामाला होते, ज्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ठेवलेलं होतं कंपनीने आणि त्यांची युनियनतर्फे यांचे ॲग्रीमेंट्स वगैरे होत होते. 2 ॲग्रीमेंट यांचे झालेले आहेत. यातले जवळजवळ 36 लोक कंपनीने परमनंट केले आहेत आणि ह्या लोकांना सुद्धा कंपनीने आश्वासन दिलं होते की आम्ही तुम्हाला टप्प्याटप्प्याने परमनंट करू म्हणून. पण 2023ला आग लागल्यानंतर डिसेंबर 2023ला कंपनीला आग लागली, पूर्ण कंपनी जळून खाक झाली होती. त्यावेळेला परमनंट कामगारांना कंपनीने ले ऑफच्या हिशोबाने 15 दिवसाचा पगार दिला होता. जेव्हा यांनी सुद्धा युनियन तर्फे मागणी केली होती त्यावेळेला कंपनीने यांना हो सांगितलं होतं
पण त्यावेळेला युनियननी या कामगारांना फसवलं म्हणून हे दुसऱ्या युनियनकडे गेले. या युनियननी पण यांना वर्षभर फिरवलं आणि त्यांनी पण फसवलं. जानेवारी 2025 मध्ये हे आमच्याकडे आले. त्यांच्यासाठी आम्ही कंपनीला लेटर पाठवलं की बाबा या लोकांना तुम्ही कामावर घ्या. कंपनी प्रशांत ठाकूर साहेब आहेत जे आमदार आहेत, त्यांना कंपनीने पत्र दिलेलं आहे की आम्ही ह्या कामगारांना टप्प्याटप्प्याने कामावर घेऊ. आणि आम्ही आमच्याकडे जेव्हा हे लोक युनियनमध्ये आले त्यावेळेला कंपनीने सरळ पत्र लिहून दिलं की आम्ही ह्या कामगारांना ओळखत नाही आणि ह्या युनियनला ओळखत नाही म्हणून. आमची फक्त एकच मागणी आहे की ह्या कामगारांना आता कंपनीने असं केलं आहे की मागच्या एक आठवड्याभरापासून कंपनीने जवळजवळ 70 ते 80 माणसं कॉन्ट्रॅक्ट बेसिसमध्ये भरलेली आहे. आमचं म्हणणं आहे की बाबा हीच तुमच्याकडे 17-18 वर्षापासून कामं करत होती, तर याच कामगारांना पहिले तुम्ही प्राधान्य द्यायला पाहिजे. आणि ती प्लस त्यांचं जे आता एवढे दिवस जर त्यांना पगार काय दिलेला नाही, त्यांचा पगार त्यांना भेटला पाहिजे. प्लस ले ऑफमध्ये जे आग लागलेली परमनंट कामगारांना कंपनीने जवळजवळ 8 ते 9 महिन्याचा पगार दिलेला आहे 15-15 दिवसाचा, तो त्यांना मिळाला पाहिजे. मला जवळ 15 ते 16 वर्ष झाली कंपनीत काम केलेलं. कंपनीत आता मागे 2023 डिसेंबरमध्ये जेव्हा आग लागली त्याच्यानंतर आमची युनियन, पहिलं युनियन आणि यांचे झालं होतं वाटाघाटी का बाबा आमदार प्रशांत ठाकूर साहेब, आम्ही त्यांच्यामध्येच होतो. कारण काय झालं होतं का कंपनी झाल्यानंतर आम्ही तुम्हाला पुन्हा रेग्युलर कामाला घेऊ, पण आम्हाला काही घेतलं ना त्या लोकांनी. आणि आत्तापर्यंत ज्यावेळी आमचं संघर्ष करायला वेळ आलं तर आमच्याकडे कामाची सध्या भरतीच नाही. आणि आत्ता भरती चालू आहे सध्या, जे 60-70 लोक पर डे येतात कामाला आणि आमचा कोणीही काही विचार करत नाही. तर आमच्याकडे सध्या आम्ही काय करायचं. नमस्कार, मी सुनीता भोईर बोलते. 2012ला माझे मिस्टर वारले, तिथं परमनंट होते. तेव्हा मला मालकाने इथे कामाला घेतली आणि आता कंपनी झाली तिथून नाहीच बोलतात. मी गेलेलो महाजनमध्ये साहेबांना पत्रिका घेऊन गेलो माझ्या मुलीच्या लग्नाचे. साहेबाई मला अगोदर बोलले का ताई तुम्ही कधी याल कामाला, तर मी बोललो माझ्या मुलगीचा लग्न आहे, लग्न झाल्यानंतर मी 1 तारखेपासून येईन. तेव्हा परत गेलो मी लग्न झाल्यानंतर, तर साहेब बोलले का आता काहीच काम नाही. रसाल साहेबांना इतर कंपनीवर पण आले मी भेटलं. तेव्हा बोललो आता घ्या मला, तो बोलतो काहीच काम नाही, आमच्या हाताने आम्ही चहा घेतो.